अहो जगात देव नाही, असेल तर त्याला रिटायर करा, असे ठामपणे विचार मांडणारे होते आणि गेले. किती एक ते जन्मले आणि मेले, एक आपल्या अंतरीच्या अहंता गुणे ब्रह्म अर्थात परब्रह्म पदाला जाणार, पण अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. समर्थ म्हणतात, तयाहून उत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. म्हणून हे आपले अंतःकरण मुळी जाणीवेचे अधिष्ठान आहे. पण सर, बरीच लोक म्हणतात देव कोपतो वगैरे वगैरे, मग ते खरंच असतं का? अहो प्रशांतजी, कोपतो तो देवच नव्हे, तो अखंड देव. तो देव आपण घेव, त्याचेच नाव देव. आईच्या उदरी जन्माला आल्यापासून तो आपल्याला अखंड देव म्हणजे देतच आहे, आणि आपण मरेपर्यंत घे म्हणजे घेणार आहोत. ही देवाणघेवाण आयुष्याच्या शेवटपर्यंत घडणारच आहे. अहो जसे आई मुलाला दूध पाजत असताना मुलगा के सोडतो आणि आईला मारतो, म्हणून का आई त्याला उलट मारत नाही, पोरखेळ आहे म्हणून सोडून देते. जेव्हा त्याला जाणीव होईल तेव्हा तो आईच्या चरणी नतमस्तक होईलच ना हो श्रोते. म्हणून समर्थ एकीकडे म्हणतात, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तयांतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बरं, देवाने आपल्यावर कोपायला तो काय राक्षस आहे? आणि त्याला कोपायचंच असतं मग जन्माला कशाला घातलं असतं? आईच्या उदरीत मारून टाकलं असतं. त्याचे काय आपल्याशी वैर आहे? या अखिल ब्रह्मांडीतील जीवसृष्टीतील जडणघडण अधिष्ठान स्वरूपात आपल्या अंतरी त्याने स्थापित केली आहे. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ